साठी लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत सर फेसबुक लाईव्ह मध्ये उपस्थित आहेत। सर्वांना नमस्कार। आज आपल्या जिल्ह्यामध्ये जे एकूण जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत 288 एवढा ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह केसेस आहेत आणि त्यापैकी 33 लोकांच्या मृत्यू आहेत आणि 361 एवढा व्यक्ती बरे होऊन घरी गेलेले आहेत। आणि ज्या गोष्टीसाठी आपण सर्व वाट बघत आहेत यामध्ये 15 जुलै म्हणजे मध्यरात्रीपासून 30 तारीखपर्यंत 30 तारीख मध्यरात्रीपर्यंत म्हणजे 15 तारीख रात्री जे 12 वाजतापासून 30 तारीख रात्री 12 वाजेपर्यंत त्यामध्ये आपल्या लॉकडाऊन त्या ठिकाणी घोषणा या ठिकाणी करत आहेत आणि त्यामध्ये विस्तृत स्वरूपाच्या सूचना म्हणजे त्यामध्ये कशा पद्धतीने असणार आहेत, काय सुरू असणार आहे, काय बंद असणार आहेत या संदर्भात विस्तृत माहिती उद्या तुम्हाला डिटेल्ड आदेशसुद्धा मिळून जाईल। आणि त्यासोबतच की कोणत्या क्षेत्रामध्ये कुठं म्हणजे ते शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये हे असणार, शहरी भागामध्ये तरी 100% असणारच आहे आणि ग्रामीण भागामध्ये किती दिवस असणार आहेत, किती दिवस असणार नाही या संदर्भात अधिक माहिती उद्यापर्यंत मिळेल। परंतु उद्या फक्त ज्या गोष्टी चालू होत्या त्या सर्व गोष्टी चालू असणार। फक्त दारूचे दुकाने जे आहेत, जे वाईन शॉप आहेत आणि त्या ठिकाणी कंट्री लिकरचे शॉप आहेत हे सर्व उद्यापासून बंद असणार आहे। आणि बाकी इतर 15 तारीखपासून म्हणजे 15 तारीख मध्यरात्री म्हणजे उद्या सोमवार सर्व चालू असणार, मंगळवार सर्व चालू असणार आणि बुधवारी रात्रीपासून कशा पद्धतीने म्हणजे काय चालू असणार आहे, काय बंद असणार आहे आणि त्यामध्ये 2 टप्प्यामध्ये आम्ही विचार करतो आहेत आणि त्यामध्ये प्रथम टप्पा फार अत्यंत कडक असणार आहे। त्यामध्ये फक्त मेडिकल सेवाच्या सोडून मग फार जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तू वगळल्या आणि इतर काहीही त्या ठिकाणी सुरू असणार नाही आणि त्यामध्ये मग या संदर्भात विस्तृत माहिती तुम्हाला उद्यापासून मिळणार आहेत। त्यामुळे आज एक नक्की आहे की 15 तारीख मध्यरात्रीपासून 30 जुलै यापर्यंत आपल्या लॉकडाऊन त्या ठिकाणी असणार 15 दिवस। आणि बरेच लोक म्हणजे आपल्या विचारत होते की कशा पद्धतीने असणार, काही गोष्टी या संदर्भात असणार आहे आणि आपण त्याला जे गेले आठवड्याभरामध्ये जे काही पॉझिटिव्हिटी रेट आहेत आणि ते सरासरीपेक्षा तो खूप जास्त होत होत्या आणि पॉझिटिव्हच्या संख्या त्या ठिकाणी तरी आहेतच, परंतु सध्या नांदेड असतील आणि औरंगाबाद असतील, जालना असतील या सर्वकडे आम्ही नजर ठेवून होते आणि त्यामध्ये विशेष करून सर्व लोकांच्या चर्चा विनिमय केल्यानंतर त्या ठिकाणी शहरी भागामध्ये लोकप्रतिनिधीसोबत चर्चा त्या ठिकाणी घडवून आणल्यात आणि त्या ठिकाणी सुद्धा त्या पद्धतीने मागणी होत होत्या। आणि यामध्ये लॉकडाऊन हा सोल्युशन आहे असे काही प्रमाणात तरी असतील, परंतु ह्या सर्व गोष्टी करत असताना आपण आपल्या काळजी घेणे आणि उद्या परवा कुठल्याही गर्दी करण्याचा काही गरज नाही। जीवनावश्यक आणि अत्यावश्यक जे काही गोष्टी आहेत ते चालूच असणार आहे आणि मग त्यानंतर 15 तारीखपासून ते जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूसुद्धा त्या ठिकाणी चालू असणार आहे, परंतु ह्यामध्ये घाबरून जाण्याची अजिबात प्रश्न नाही। त्यामुळे ह्या सर्व गोष्टी करत असताना आज जवळपास शहरामध्ये प्रत्येक वार्डमध्ये त्या ठिकाणी पॉझिटिव्हच्या रुग्ण आणि त्याला लागत असलेल्या पोलीसचे कर्मचारी त्या ठिकाणी होमगार्डचे त्या ठिकाणी असलेले कर्मचारी असतील, या सर्व लोक तिथं व्यस्त होते आणि इतर या गोष्टीकडे ते आपण भरपूर प्रयत्न केले। गेले आठवड्यामध्ये बरेच 2 व्हीलरच्या संदर्भात असतील, मास्क वापरण्याच्या संदर्भात असतील
आणि त्यामध्ये सर्वे करून या सर्व गोष्टी करण्याच्या असतील, या सर्व गोष्टी आम्ही करून पाहिलं आणि बरेच ठिकाणी म्हणजे काय आम्हाला दाखवण्यापुरतंच त्या ठिकाणी रस्त्यामध्ये, गल्लीमध्ये, त्या रस्त्यामध्ये, मुख्य रस्त्यामध्ये त्या ठिकाणी वापरायचो. काही ठिकाणी मुख्य रस्त्यामध्ये सुद्धा असे बेशिस्त, बेफिक्री तरी काय होतंच. परंतु या सर्व लोकांच्या आपण परिस्थितीचा लक्षात घेऊन आणि सर्व लोकांच्या विचार विनिमय करून आपण त्या ठिकाणी लॉकडाऊन आपण घोषणा करत आहोत. कारण बाकीच्या आसपासच्या जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी घोषणा केल्यामुळे बरेच गोष्टीसाठी, मार्केटसाठी आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये गर्दी होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. उद्यापासून नांदेडमध्ये तशा पद्धतीने घोषणा केलेली होते आणि तसेच औरंगाबादमध्ये तरी ऑलरेडी आहे, जालनामध्ये सुद्धा घोषणा करून त्या ठिकाणी होते आणि उस्मानाबादमध्ये करून घेतले होते आणि भीडमध्ये सुद्धा त्या ठिकाणी करून घेतले होते. आणि त्यामुळे बरेच जे आहेत, जे वर्दळ आहे, त्या इतर जिल्ह्याचे वर्दळ आपल्याकडे त्या ठिकाणी होत होता. आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व गोष्टी सुरू असताना इतर जिल्ह्याचे वर्दळ आपल्याला ह्या सर्व गोष्टी थांबवायची आहेत. त्यामुळे आज रोजी मी परत आपल्या सर्वांसाठी सांगू इच्छितो, हे 15 तारीखपासून 30 तारीखपर्यंत 15 दिवस आपण हा लॉकडाऊन त्या ठिकाणी जारी करतो आहे आणि हे अत्यंत कडक या पद्धतीने त्या ठिकाणी लॉकडाऊन असणार आहेत आणि कोणालाही त्या ठिकाणी मुलाज केलं जाणार नाही. ते प्रत्येक लोकांना मी आवाहन करतो, ज्या पद्धतीने पहिला लॉकडाऊनमध्ये ज्या पद्धतीने शिस्तीने त्या ठिकाणी प्रशासनाला, शासनाला सहकार्य केल्या, त्यामध्ये आपण सहकार्य करावा. आणि ह्यामध्ये आम्ही फाईनच्या सुद्धा जे फाईन आहेत ते सुद्धा वाढवून फार अत्यंत कठोर आणि आम्ही कडक असणार आहेत. आणि बरेच वेळा आम्हाला माहिती आहे की लोकांनी आमच्याबद्दल प्रशासन एवढा कडक काय करतो, काय एवढा कठोर काय असू शकतो, ह्या सर्व आपल्या जीव वाचवण्यासाठी असेल आणि आपल्या ह्या प्रादुर्भाव कमी करण्याच्यासाठी. कारण शक्यता बरेच लोकांचे विचार विनिमय आहेत, लॉकडाऊन हा 0 होणार तरी नाही, परंतु काही प्रमाणात कमी करून ते परत ज्या लोक आज रोजी जेवढं असिम्प्टमॅटिक आहे, या सर्व लोक घरामध्ये राहून ते ठीक होईल. आणि सिम्प्टमॅटिक ज्या लोकांच्यासाठी आम्ही ट्रीटमेंट फॅसिलिटी तरी आपल्या विलासराव देशमुख मेडिकल कॉलेज शहरामध्ये आणि तसेच उदगीरमध्ये डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहे आणि तसेच बरेच खाजगी हॉस्पिटलसुद्धा पुढे येऊन त्या ठिकाणी कोविड हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू करण्याच्या मनस्थितीसुद्धा IMAने दाखवून घेतलेल्या आहेत. आणि कोविड केअर सेंटरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. आणि आज या सर्व परिस्थिती आपल्यासमोर ठेवत असताना उद्या विस्तृत स्वरूपात त्या ठिकाणी माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे एक गोष्टी लक्षात घ्या, कुठलाही जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंसाठी स्टॉकिंग करण्यासाठी अजिबात गरज नाही. यामध्ये सर्व गोष्टी आपल्याला मिळणारच आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी अजिबात गर्दी करू नये. आणि तसेच विशेष करून आणखी एक जे उद्यापासून म्हणजे वाईन शॉप्स आहेत किंवा कंट्री लिकर शॉप्स आहेत, ते सर्व उद्यापासूनच म्हणजे आजपासूनच ते सर्व बंद असणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टी म्हणजे विशेष करून वाईन शॉपच्या ज्यावेळेला मध्यंतरी एक असेच अफवा पसरली होती, त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गर्दी होत होता, म्हणून ते उद्यापासूनच ते आपण बंद करतो, फक्त दारूचे दुकान. बाकी सर्व गोष्टी 2 दिवस तुम्हाला चालू असणार आहे. आणि 15 तारीखपासून ते तुम्हाला त्या ठिकाणी लॉकडाऊनचे नियम आणि सर्व पाळलं पाहिजे. त्या ठिकाणी स्पोर्ट्सचे ग्राउंड्स असतील किंवा वॉकिंग वगैरे हे सर्व बंद असणार आहेत. त्यामुळे हे अत्यंत कडक या लॉकडाऊनच्या सर्व लातूरकरांनी स्वीकारतील आणि या अनुषंगाने पालन करतील असे मी अपेक्षा बाळगतो. उद्या या संदर्भात विस्तृत काय संदर्भात सूचना आहे, म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये काय सुरू असणार आहेत आणि या संदर्भात आम्ही माननीय पालकमंत्री महोदयांनी सुद्धा या संदर्भात बैठक त्या ठिकाणी बोलवलेल्या आहेत. सर्व आमदार आणि सर्व लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी बोलावून त्या ठिकाणी कशा पद्धतीने काय सुरू असलं पाहिजे, काय बंद असलं पाहिजे, या सर्व गोष्टीसाठी त्या ठिकाणी सूचना त्या ठिकाणी मांडून उद्या संध्याकाळीपर्यंत ते आपल्याला विस्तृत स्वरूपात सूचना उद्या संध्याकाळीपर्यंत मिळणार आहे. त्यामुळे
परत एकदा मी सर्वांना आवाहन करतो, या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आम्ही प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन असतील, महानगरपालिका प्रशासन असतील, नगरपालिका प्रशासन असतील, ग्रामीण यंत्रणा असतील, सर्व लोक ते अत्यंत गेले कित्येक दिवस 112 दिवस अत्यंत खडतर मेहनत घेऊन आतापर्यंत आपण या ठिकाणीपर्यंत पोहोचलो आणि ह्या 15 दिवसाच्या या कालावधीमध्ये आपल्या अत्यंत मोलाचे सहकार्य आपल्या प्रशासनाला मिळतील अशी मी अपेक्षा बाळगून उद्या परत आपण भेटूया आणि त्यावेळेला विस्तृत स्वरूपाच्या सूचना, आपले काय सजेशन्स, काही कमेंट्स वगैरे असतील ते आपण नम्रपूर्वक त्या ठिकाणी मांडावा आणि नक्कीच तो माननीय लोकप्रतिनिधी आणि सर्वांच्या विचारपूस विनिमय करून ते योग्य निर्णय आपल्याला घेऊन उद्या संध्याकाळीपर्यंत सांगणार आहेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. उद्या काही गडबड गर्दी करण्याची कुठेही म्हणजे काय गरजच नाही, कारण जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तू तरी आपल्याला मिळणारच आहे. फक्त तुम्हाला ह्या उद्यापासून ते तुम्हाला वाईन शॉप्स या सर्व बंद असणार आहेत. या गोष्टी तुमच्यासाठी परत एकदा सूचना आहेत आणि स्वतःची काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि आपल्या वयोवृद्ध व्यक्तींचा विशेष करून काळजी घ्या, कारण विशेष करून जेवढा 33 मृत्यूमध्ये मोठे प्रमाणावर म्हणजे 80 ते 90% हा वयोवृद्ध व्यक्तीचा आहे. त्यामुळे या विशिष्ट करून ह्या लोकांच्या काळजी जास्त घ्यावा असे मी विनंती करतोय. आणि आजारी व्यक्तींचा आता महानगरपालिका प्रशासन, नगरपालिका प्रशासन हे दररोज परत सर्वे, लॉकडाऊनमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वे करून प्रत्येक व्यक्तीचा आम्ही शक्यतो घरापर्यंत येऊन स्वॅब कलेक्शन करण्याचा, तुम्हाला कुठेही क्वारंटाईन सेंटरमध्ये येऊन स्वॅब कलेक्शन करण्याऐवजी तुमच्या घरापर्यंत येऊन स्वॅब कलेक्शन कसे करायची ह्या अनुषंगाने सुद्धा आम्ही नियोजन केलेले आहे. त्यासाठी लॉकडाऊन हा गरजेचा वाटतं आणि तसेच ह्यामध्ये आपल्या गर्भिणी महिलांच्या सुद्धा विशेष काळजी घ्यावा, कारण बरेच ठिकाणी आम्हाला असे आढळून आलेत की ज्यावेळेला गर्भिणी महिलांचं त्यांचा बाळसुद्धा त्यावेळेला पॉझिटिव्ह होण्याचा शक्यता नाकारता येत नाही. बरेच ठिकाणी गर्भिणी महिलांच्या अडचणी होऊ नये म्हणून गर्भिणी महिलांच्या विशेष काळजी आपण घ्यावा आणि सर्व लोकांची काळजी आपण स्वतः घ्यावी अशी मी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.